नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला होता की मॅडम तुम्ही ध्यानधारणा करता का? तर हो, नक्कीच. रोज आमचं सकाळी 1 तासभर योगासनं चालतात आणि त्याच्यानंतर आम्ही ध्यानधारणा करतो. आणि एक तुम्हाला सांगते बरं का की योगासनं आम्ही ग्रुपनी करतो. म्हणजे काय होतं की एकत्रित केल्यामुळे त्याचा एक वेगळा इफेक्ट येतो. आपण घरी काय होतं आपलं, स्पेशली बायकांचं, आज काय जाऊ दे, स्वयंपाक करायचा आहे, मग काय पाहुणे येणार आहेत त्याची तयारी करायची आहे, किंवा काहीतरी कुठले तरी व्यायामाचे प्रकार हे स्किप केल्या जातात की नको आज एवढेच करूया. तर एकत्रित आम्ही एक फॉर्मॅट ठरवलेला आहे. त्याच्याप्रमाणे आमचे अगदी तासभर व्यायाम चालतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी जे असतात ते आम्ही करतो. तर त्याच्यानंतर ध्यानधारणा असते. सगळे सुखासनात बसलेले आहे. हाताचे तळवे आकाशाकडे, एकदम शांत शांत शांत. पाठीचा कणा ताठ ठेवा, पाठीचा कणा ताठ ठेवा. या वैश्विक शक्तीला आपल्या ज्ञात अज्ञात गुरूंना आणि ज्या तुम्ही देवाला मानता त्या देवाला वंदन करून आपण आपल्या सुरुवात करत आहोत. आता माझ्या डोक्यावर तुम्ही कल्पना करायची की आपल्या डोक्यावर एक भव्य प्रकाश आहे आणि ही वैश्विक शक्ती आपल्याला त्या प्रकाशाद्वारे आपल्याला एक ऊर्जा पोचवत आहे, शक्ती पोचवत आहे, अशी कल्पना करा. डोळे अलगद बंद ठेवा. आपण आपल्या ध्यानाची सुरुवात करत आहोत. आता माझ्या डोक्यावर भव्य प्रकाश दिसत आहे. माझ्या डोक्याचा वरील भाग जड व शिथिल झाला आहे. संपूर्ण चेहरा शिथिल झाला आहे. दातावर कोणत्याही प्रकारचा दाब जाणवत नाही. माझे हात व बाहू शिथिल झाले आहे. पण हे काय, मला किती आल्हाददायक वाटत आहे. विशेषतः माझा सुंदर चेहरा स्मित हास्याने फुलून गेला आहे. माझ्या अंतरंगात एक प्रकारची आतून बाहेर जाणारी उर्मी जाणवत आहे. या उर्मीच्या ओघात माझ्या सर्व विवंचना, अडचणी, काळजी, भीती दूर 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 निघून जात आहे. प्रकाश प्रकाश प्रकाश. हा प्रकाश आता माझ्या मानेवर पडलेला आहे. संपूर्ण मेरुदंडावर पडलेला आहे. पाठीवर पडलेला आहे. एखाद्या सुंदर भव्य धबधब्याप्रमाणे हे दृश्य दिसत आहे. प्रकाश प्रकाश प्रकाश. दिव्य प्रज्ञेचा हा प्रकाश प्रत्येक मशालीतून माझ्याकडे येत आहे. या प्रकाशाशी, माझ्यामधील प्रकाशाशी एक अतूट नाते आहे. प्रकाश प्रकाश प्रकाश. या सर्व प्रकाशाने माझे संपूर्ण शरीर न्हाऊन निघालेले आहे. हा प्रकाश माझं सर्व शरीर शोषून घेत आहे, शोषून घेत आहे, शोषून घेत आहे. एकदम शांत व्हा, शांत व्हा. आता 2 भुवयांच्या मध्ये एक दिव्य ज्योती आहे. त्यावर लक्ष केंद्रित करा.
मनामध्ये विचार येत असेल तर त्याला अजिबात प्रतिसाद देऊ नका. तुमच्या अंतरंगात डोकवा. शांत शांत शांत. मी आनंदी आहे. मी आनंदी दिसते. मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. मी निरोगी आहे. निरोगी आहे. निरोगी आहे. मी बलवान आहे. बलवान आहे. बलवान आहे. मी शक्तिवान आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी माझ्यासाठी काम करणारी एक शक्तिदायक यंत्रणा आहे. मी शक्तीने भरलेली आहे. मी शक्तिवान आहे. बलवान आहे. मी श्रीमंत आहे. श्रीमंत आहे. श्रीमंत आहे. या ईश्वराने मला इतकं सुंदर शरीर दिलं आहे. इतकं सुंदर शरीर दिलं आहे. मी त्याप्रती अत्यंत परमेश्वराचे आभार मानते. मी सुंदर आहे. मी सुंदर आहे. मी तरुण आहे. मी तरुण आहे. मी निरोगी आहे. निरोगी आहे. निरोगी आहे. शांत बसा. एकदम शांत शांत. हा दिव्य प्रकाश तुमच्या पूर्ण शरीरावर पसरलेला आहे. दोन भुवयांच्या मध्ये तुम्ही दिव्य ज्योतीला बघत आहात. तुमचं शरीर हळूहळू 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 शांत होत आहे. शांत होत आहे. शांत होत आहे. एकदम शांत. मनात कोणतेही विचार नाही. मी फक्त ईश्वराप्रती अत्यंत कृतज्ञ आहे. मी कृतज्ञ आहे. मी कृतज्ञ आहे. हळूहळू या मांडीवरचे माझे तळवे गरम होत आहे. गरम होत आहे. गरम होत आहे. ही वैश्विक शक्ती मला ओंजळ भरून ऊर्जा देत आहे. ऊर्जा देत आहे. ऊर्जा देत आहे. माझे तळवे हळूहळू हळूहळू गरम होत आहे. कल्पना करा. गरम होत आहे. गरम होत आहे. गरम होत आहे. मला खूप प्रसन्न वाटत आहे. खूप आनंद होत आहे. मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. मी निरोगी आहे. निरोगी आहे. निरोगी आहे. हळूहळू हे हात उचला. हळूहळू हे हात उचला. हातामध्ये अशी कल्पना करा, या वैश्विक शक्तीने तुम्हाला उंजळ भरून ऊर्जा दिलेली आहे. ही सगळी ऊर्जा तुम्ही तुमच्या शरीराला पोचवणार आहे. हाताचं घर्षण करा. बघा, तुम्हाला हात गरम जाणवतील. ही निर्माण झालेली मिळालेली ऊर्जा तुम्ही संपूर्ण शरीराला पोचवा.
दुखऱ्या भागाला पोचवा, तुमच्या शरीराला पोचवा, डोळ्यांना पोचवा, डोक्याला पोचवा, तळपायापासून संपूर्ण शरीराला वरपर्यंत ऊर्जा पोचवा. या वैश्विक शक्तीचे, आपल्या इष्टदेवतेचे आभार माना. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हळूहळू डोळे उघडा. बघा, तुम्हाला खूप 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 फरक जाणवेल. हे फक्त ना सातत्य पाहिजे. जसं आपण आपल्या म्हणजे दिनक्रमामध्ये ध्यानधारणा हे रोज आपण स्वतःसाठी 10 मिनटं काढायचेच आहे. कमीत कमी 10 मिनटं बरं का. अजून जर तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही हळूहळू 10 ते 15 मिनटं, 20 मिनटं असे वाढवा. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ध्यानधारणामध्ये आपण जीभ कशी, ही अगदी तुम्हाला बेसिक तुम्हाला दाखवलं आहे. याच्या पुढच्या ध्यानधारणेमध्ये मी तुम्हाला आपली जीभ, आपले हात, कुठल्या रोगाला कुठली मुद्रा करायची हे नक्की दाखवीन आहे. पण सुरुवातीला अगदी तुम्हाला सोपं म्हणतात ना, बेसिक तुम्हाला सांगितलं आहे. ह्याची एकदा आपल्या शरीराला सवय लागली की तुम्हाला ही अगदी रोज नित्यनेमाने कधी एकदा ध्यान करू असं वाटेल आहे. ध्यानधारणाने आपल्याला मनशांती मिळते. बघा, नक्की करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला अजून काय हवं आहे ह्याच्यामध्ये. मी खूप आधी प्रास्ताविक केलं नाही की कारण तेच तुम्हाला ऐकून कंटाळून जाल तुम्ही. तर आपण पुढच्या ध्यानाच्या ह्याच्यामध्ये भागांमध्ये मी तुम्हाला अजून विस्तृतमध्ये सांगीन हे. पण एवढं बेसिक तुम्ही नक्की करा. किंवा एखादी अगरबत्तीला, जेणेकरून आजूबाजूचं एक ॲटमॉस्फिअर म्हणतात ना, वातावरण निर्मिती होते. एकदा आपल्याला सवय लागली की मात्र आपल्याला ह्या बाह्य गोष्टींची गरजच भासत नाही आणि आपण या इतक्या तल्लीनतेने ध्यान करतो आणि ईश्वराशी आपण कनेक्ट होतो. ही वरची पायरी आहे. आपण नक्कीच या ध्यानाच्या नंतर 7 चक्रांचं ध्यान हे सगळं आपण पुढे बघणार आहोत. कारण त्या प्रत्येक ध्यानाच्या वेळेस वेगळी मुद्रा असणार आहे, रंग वेगळे असणार आहेत. तर तुम्ही ही बेसिक तरी अगदी करून बघा आणि मला नक्की ह्याचं तुम्ही सांगा की तुम्ही, आणि कॉमेंट्समध्ये कळवा. त्याप्रमाणे मी तुम्हाला नक्की उत्तरं देईन की तुम्हाला काय वाटतं आणि कसं बसलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळेजण मॅच्युअर्ड आहात, सगळेजण सुजाण आहात. फक्त आपलं कुठेतरी काहीतरी स्किप होऊन जातं. तर आपल्याला ह्याचे सगळे जे फायदे मिळवायचे आहेत, तर कुठे आपलं काहीतरी राहत असेल त्रुटी, तर याचे मी नक्की तुम्हाला मार्गदर्शन करेन. तर मला वाटतं तुम्हाला ध्यान म्हणजे काय आणि ध्यानाचे फायदे हे नक्की कळलं असेल. तर तेव्हा नक्की करून बघा. परत एकदा मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.